मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा कृता शिंदे आणि आपण सुरू होतो आजचा नवीन ब्लॉग। तुम्ही पाहू शकता वड्याला एवढं पाणी आलेलं आहे आणि खळखळ असा पाण्याचा आवाज चालला आहे आणि मला या पाण्याचा आवाज ऐकून खूप आनंद होत आहे। रात्री पण पाऊस चालला होता आणि मला काहीतरी असं दिसले, मला वाटतंय मी वाघोबा पाहिला आहे। हो आवडतं हो पुढे काय करावं मला शूट करता आलं, मी आता रिटर्न घरी चाललो। गाणं पाहिजे बाहेर, अरे हो आपण हो मित्रांनो, सकाळी ही जागा होती म्हणजे थोडं अजून पुढं की जिथं मला वाटलं की बिबट्या आहे, वाटलं नाही मी दिसलं मला काहीतरी असं, आणि ज्यामुळे मी घाबरलो आणि मी रिटर्न मागे गेलो बिकॉज सिर सलामत तो पगडी 50। आणि हे बघा या जागेवर तो वरती आला, त्याने डोकं काढलं, मला पाहिलं आणि तो परत रिटर्न जायला लागला। म्हणजे मला तो घाबरला नाही, पण सवय नसती तर आपण मंदिरासमोर आलो, आपण दर्शन घेऊया आणि जाऊया वॉकसाठी। वॉक खूप महत्त्वाची मला। मी आलो होतो फाट्यावरती डान्स व्हिडिओ बनवायला आणि मी बनवला, पण म्हणजे असं काही खास नाही, जस्ट मी वाईप करत होतो त्या सॉन्गवरती, पकेट म्हणून नाव आहे त्या सॉन्गचं आणि मला आवडत होतं, म्हणजे इंग्लिश सॉन्ग वगैरे आवडतं मला। मी आज ठरवलं की आज समथिंग बनवू काय तर त्याच्यावरती, पण पावसामुळे आज काही ते शक्य झालं नाही। तर पाहू शकता किती पाऊस चालला आहे बाहेर आणि मी फाट्यावरच फसलो आहे आता। आय डोंट नो इफ लवकर उघडला तर घरी जाता येईल, मी अजून जेवलोय पण नाही। ठीक आहे कधी जातो मित्रांनो, पाऊस संपला आहे आणि आता मी चाललो आहे घरच्या वाटेला, कारण मला खूप लागली आहे जोरात भूक आणि मग आता मी निघतो। मित्रांनो आम्ही आलो होतो खाली रिकामा व्हायला आणि माझा मित्र बालू आणि त्याचा भाऊ बंटी बाई आपल्या कॅमेरात आला म्हणजे आलाच। मला तर काही बैल वगैरे नाही, मी चाललो आता बालून त्यांची बैल सजवण्यासाठी त्याच्या घरी गोठ्यामध्ये। आजीने आम्हाला हुली दिली या ठिकाणी, त्यांची अजून बैल वगैरे आलेले नाही। आता आम्ही परत जिथून उठलो होतो तिथं जाणार बसण्यासाठी। पाऊलवाट खूप धोक्याची, एक पाऊल सटकलं तरी तुमच्या आट्या सटकतील अशी वाटते, ही जपून पावलं टाकावं लागतात लवकर। थोडक्यात अशी आहे बंटी सॉरी बालू, कशाचं काय टॉपिक। तर मित्रांनो आता पारनेर तालुक्यातील नामांकित बैल, पारनेर तालुक्यातील पारनेर अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित बैल पाखऱ्या, याच्या पण सजावट बाहेर जाणार आहोत। तर जाऊया लवकरच पाखऱ्यापाशी। दात काढीन बी बी टाटू हा बोल काय वाट हाय काय फक्त हाय, त्याच्या पुढे काहीतरी बोल आडानी। काय करतो पाखऱ्याला साधू ना आता आपण, चल आतमध्ये तो कातमध्ये आहे ना पाखऱ्या। हा आलोच कलाकार कमी आहे का मालक एले एले चला बाळा कोणता कलर पुढे द्यावा समजा नाही रे जास्त बदा बदा थोडं पाणी टाक दादा दाट नको देऊ मध्ये आपल्याला नक्षी टाकते। आता काय करू लोकच लागेल एवढी गर्दी काय करता रे तुम्ही पोरांनो, माग एखाद्या लागू करली ना जाता तिकडे शिकलं जास्त झालं इथं जास्त काय तन्मय हॅलो तन्मय लगेच पोच दिले भाऊ, कॅमेरा फिरवला लगेच तन्मय पोच देतो। बाळा बाळा माणूस भाऊ, बाळा काही नाही करते
नको कोण खात नाही त्याला मग काही फेकून द्यायचंय का खात नाही पप्पाच्या हातात दिसते का तुला काही अरे मी पहिले 12 महिने भुताने खाल्लं 12 महिने माझे बघ याच्यावर छाप मारला रे तरी निम्मे छापे निम्मे नाही अजून बरेचसे केले तसं नाही हे ना वेगवेगळे छापे होते ना पायाखाली कलर का चांगला सोहेल लायटर घेऊन आपला मी व्हिडिओ काढतो मी वरून आली का मस्त दिसायचं राव दादा लई नाक दिसते तुम्हाला डोळ्यांनी पाहिलं का त्यांना कळत नाही लांब नाही लागत नाही एवढे मित्रमंडळी जमलेत पाखऱ्या सजवतोय ते पाहण्यासाठी हे चेहरे लक्षात ठेवा याच्यातला एखादा कमी झाला ना समजून घ्या आता आपण जाऊया तेजस म्हणजे आपला मित्र बालून त्यांच्या वाड्यामध्ये आणि पाहूया त्यांच्या बैलाला ते कसं सजवत आहेत तर तुम्हाला लवकर जाऊया फास्टमध्ये ते लोक प्रेमळ बैल आहेत त्यांच्या बैलांना पुढे जायचं आपला बालू ह्या ठिकाणी बैलांना कलर देतोय आणि तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने तो रंगवतोय आपल्या लाडक्या बैलांना तुम्हाला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आम्हाला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही जोडी ना एवढी शांत जोडी ना बिलकुल काही करते नाही बैल खूप शांत आहेत आणि एकदम शांततेत तुम्ही कलर देऊ शकता त्यांना अतिशय गोड जोडी प्रेमळ जोडी म्हणायचं तसं तुम्ही मागल्या क्लिपमध्ये पाहिलं असताल मागल्या काय याच्या थोड्या वेळ आधी पाहिलं असताल की मी पाखऱ्याला कलर वगैरे दिलाय तिथे जाऊन पाखऱ्याच्या गोठ्यामध्ये आणि यानंतरून कलरची प्रोसेस संपणार होती त्यामुळे मी लवकरच आलो होतो बालूच्या इथे कारण बालू मला बोलला होता की आपल्या बैलांना आपल्याला सजवायचं आहे पोळ्याच्या निमित्ताने त्यामुळे मी बालूच्या गोठ्यात आलोय पण बालूनी मग यायच्या आधीच सगळं काम उरकून ठेवलेलं आहे आता फक्त बाकी जे राहिलंय ती गोष्ट आपण दाखवूची आपल्या ब्लॉगमध्ये बंटी दरवाजातून डोकत होता पण अंधाराजीत काय की बंटी दिसत नाही आय एम नॉट किडिंग आय एम सिरियस भाऊनी आता सजावटीसाठी बरंच काही आणलेल्या आहेत गोष्टी त्यांच्या हातात आहेत भाऊ आलेत आता इकडे मागे मागे आणि चला तर आता सजूया आपल्या बैलांना भाऊ काही कलर द्यायची गरज नाही नॉर्मल आपलं सजवायचं ना बर राईट वर्ड आहे राईट मुवमेंट हा तसं बांधतात ना गोल नाही ना तसंच आहे बारीक पडते का ते बाल्या हा मला घाबराय मी एवढा दष्ट पुष्ट वेरे एक मस्त स्लो मूव्ही यायचा बालूचा त्यामुळे तो आता कसा रिलॅक्स उभा राहिला आहे का हा तुला आहे ना कर्मणीची तर तुला आता ती सवय लागली गाड्यांची आवाजाची पी पी तो कसा रिलॅक्स उभा राहिला गाय गरबडीची मजेची सवय लागली गाडीला बांधू
आतापर्यंत एवढं फुटेज खूप झालं. आता डायरेक्ट आपण भेटूया पोळ्याची सुरुवात झाल्यावरती, जिथे आपली बैल वगैरे घेऊन देवाच्या पाया पडण्यासाठी. लेट्स गो. अरे तूच बांधव. फोटोशूट करताना बैलांचं एक वेगळंच स्वरूप पोळ्याच्या दिवशी पाहायला भेटले सर्वांना. आणि सर्व पोळ्याचा आनंद घेताना चारी बाजूनी जास्त जी अक्कल आहे ना अशी मोबाईलच्या कॅमेऱ्याच दिसत आहे लोकांच्या, बरं का. ओके आंघोळ करून यानंतर तुम्ही ज्या क्लिप्स पाहणार आहेत त्या फक्त बैल पोळ्याशी रिलेटेड असणार आहे. आणि बैल पोळ्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या किंवा जे नवीन बैल होते, ज्या म्हणजे बैलांची सजावट वगैरे करून आणली होती, तर बैल पोळ्याची मिरवणूक तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये मी काहीच बोलणार नाही, बिकॉज एवढा व्हॉल्यूम आणि व्हॉइस तिथं होता, नॉईस होता, त्यामुळे मला काही बोलता आलं नाही. तर पहा, चालतंय. मित्रांनो, बैलपोळ्याच्या निमित्ताने आज बरंच काही शूट झालेलं आहे ब्लॉगचं आपल्या, आणि आपला उद्या ब्लॉग येईलच बैलपोळ्यावरती. तरी आजसाठी एवढंच, भेटूया उद्या. सो गुड नाईट, बाय.